गावी आपण त्यांना चिंगलं बोलतो. तर चिंगल्यांचा रसा केलेला आहे आणि या साईडला मस्त आहे की बांगडे आहेत. तर राखी आज आपल्याला मालवण पद्धतीने सोलकढी बनवून दाखवणार आहे. अशा प्रकारे आपली आता ही सोलकढी तयार झालेली आहे. फक्त कलर थोडासा कमी झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गागम. तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण आहोत गावी म्हणजेच कोकणात. आज गावी आपण मच्छीचा बेत केलेला आहे. आपल्या पाठच्या साईड तुम्ही बघू शकताय मस्त आहे की मच्छीचा बेत चालू आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मस्त आहे की गावी आपण चुलीवर बांगडे आणि चिंगलं म्हणजे कोलबीचा रस्सा करणार. राखी आहे ती सोलकढी करणार मित्रांनो. तर हे सर्व पदार्थ आपल्याला आज खायला भेटणार मित्रांनो. ते कसे काय बनवतात आणि ते बनवताना काय धमाल मस्ती करतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. बघू शकताय पावसाची तयारी चालू आहे. सर्वजण कांदे भरत आहे. नाना आंबे भरतात. तर मित्रांनो आपण गावी आहोत आणि गावी बघू शकता दोघी जणी या बहिणी आहेत चुलीवर जेवण करतायत. मुंबईला त्या गॅसवर जेवण करतात आणि आता गावी आल्यावर बघा दोघी जण चुलीवर जेवण करतायत. आमची अर्धांगिणी रुपाली दीदी आणि इकडे मेवणी आहे. तिने मस्त की कोळबीचा रस्सा बनवलेला आहे बघा. गावी आपण त्यांना चिंगलं बोलतो. तर चिंगल्यांचा रस्सा केलेला आहे आणि या साईडला मस्त आहे की बांगडे आहेत. तर बांगड्याला मस्त आहे की मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. आता रस्सा जवळपास झालेला आहे आपला आणि आता बांगड्या फ्राय करायला घेणार दोघी जणी. बघू शकता मे मध्ये गावी आल्यानंतर गावच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत दोघी बहिणी जणी. टेस्ट कर ना, टेस्ट कर ना. त्यात काय लाजतेच काय? आंबट जाते हे टाकलं असणार. वांद्रीतून आपण छोटे बांगडे आणतात वांद्रीतून आणि आता बांगडे फ्राय करणार आहे. रुपाली आता बांगडे फ्राय करते. तू हे बनवणार होतीस काय? ते हा मग ते बघ नारळ सोडला का बघ जा. एवढंच टाकते, थोडं थोडं टाक, जास्त नाही टाकूस. सगळ्या याच्यावर करायचं. हा मग ते पसर ना, पसरवते. ते धूर किती येते त्याचा. चिकनचा बेत आपला कॅन्सल झालेला आहे आणि आज आपण चिंगल्यांचा रस्सा आणि बांगडे फ्राय करणार आहोत. चिंगल्यांचा रस्सा झालेला आहे आणि आता रुपाली मस्त की बांगडे फ्राय करते. ते पण गावच्या चुलीवर. तुम्ही नीट करावं. राखी आज आपल्याला मालवण पद्धतीने सोलकढी बनवून दाखवणार आहे. इकडे हाय कर विवरला. व्हेरी गुड. सांग काय असतं सोलकढीला? खोबरं, हा अजून आलं, मिरच्या, लसूण, अजून जिरे आणि कोकम. तर आज आपण मच्छी बरोबर सोलकढीचा पण बेत आहे आणि मालवणच्या पद्धतीने सोलकढी कशी काय करतात ते आज आपला राखी बागवे करून दाखवणार आहेत. त्या ॲक्च्युली मालवणच्या आहेत. त्यांच्या पद्धतीने आज आपला सोलकढी पियाला भेटणार आहे. चुलीवर बांगडे पण एकदम कुरकुरीत तयार झालेले आहेत आणि इकडे थोडेफार आहेत अजून आपल्याला फ्राय करायचे आहेत. तक्ष पण गावी आलाय, मामाच्या गावी मेची सुट्टी घालवायला आलेला आहे. दिदी पण मामाच्या गावी आलेली आहे सुट्टी घालायला 2-3 दिवस. 2-3 दिवसामध्ये तिचा पण रिझल्ट लागणार आहे 10वीचा. तोपर्यंत ती मस्त की गावी मजा करून घेते. आपला पहिला लॉट आहे तो बांगड्याचा तयार झालेला आहे. पहिला लॉट झालेला आहे तर दुसऱ्या लॉटची तयारी चालू आहे. आता दुसरा लॉट आपला चालू झालेला आहे. पहिला लॉट झाला आहे बांगड्यांचा, तर दुसरा लॉट. मित्रांनो आता आपली सोलकढीची तयारी चालू आहे. तर बघू शकता मिक्सरमध्ये काय घेतलेलं आहे. खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता अद्रक आहे,
मिरची आहे, लसूण घेतलेले आहे. त्याचं बारीक असं वाटण करायचं आहे. हाय हाय सोलकडीसाठी आपल्याला काय लागणार आहे? या कोकम घेतलेलं आहे इकडे सोलकडीसाठी, भिजवून ठेवलं पाण्यामध्ये 10 मिनिटं. आता वाटून झालेलं आहे. आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कपड्यामध्ये. आणि बाहेरच्या साईडला रुपाली आता सर्व जे बांगडे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत. ते पुन्हा एकदा गरम करते चांगले कडकडीत जेवणाच्या अगोदर. तर सोलकडीची तयारी चालू आहे. आता आपलं खोबरं चांगलं वाटून घेतलं होतं. हां, त्याचं पाहिजे खोबऱ्याचं सर्व आता पाणी काढून घेतलेलं इकडे. हे परत वाढायचं एकदा आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं. त्याच्यानंतर याचा रस्सा काढलेला आहे खोबऱ्याचा. आणि पुन्हा जे उरलेला जो खोबऱ्याचा चोथा आहे त्याला परत आपण मिक्सरमध्ये वाटणार दुसऱ्यांदा. आता हे कोकम आहे. आता कोकमाला मस्त ते पाण्यामध्ये ठेवलंय, चुरा करून घेते. त्याचा रस टाकते. त्या आपण जे नारळाचं दूध पाणी केलेलं आहे, नारळापासून जे दूध बनवलेलं आहे. सगळ्या कोकमाचं पाणी टाकतेस. कलर नाही आला अजून त्याला. ते खोबरं होतं, ते खोबरं आपण वाटून घेतलं, त्याच्यापासून हे दूध काढलेलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि मिरची टाकलेली आहे. मेन इन्ग्रेडियंट आहे जे आहे कोकम. तर कोकम आता वाटून घेतलेलं आहे आणि याच्यापासून मेन सोलकढी बनवली जाते. लालसर असा कोकमचा जो कलर असतो तो आलेला नाही आहे. थोडा कलर आलेला आहे पण थोडा कमी कलर आहे. आणि अशा प्रकारे आपली आता ही सोलकढी तयार झालेली आहे. फक्त कलर थोडासा कमी झालेला आहे पण टेस्ट चांगली आहे सोलकढीची. एकदम बारीक नाही तोंडात येत राहते. सगळं जेवण आपलं रेडी झालेलं आहे आणि आता जेवण वाढायची तयारी चालू आहे. बांगडे पण मस्त कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. इकडं कोलबीचा रस्सा म्हणजे काय झाला? कोलबीचा रस्साला चिंगलं. त्या कोलबीचा रस्सा म्हणजे चिंगलाचा रस्सा बनवलेला आहे. कोकणामध्ये असं हे चुलीवर केलेलं जेवण, जेवणाचा आनंद काहीतरी वेगळाच असतो मित्रांनो. आमच्या इकडे सोलकढी बनवली आहे.